ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत। त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते आणि या क्लिपमध्ये एक तरुण लक्ष्मण हाकेंना मदत म्हणून पैशांची ऑफर देऊ करताना आपल्याला ऐकायला येतोय। मात्र लक्ष्मण हाकेंनी ऑफर स्वीकारताच तरुण त्यांच्यावरती टीका करताना ऐकू येतोय। तर दुसरीकडे बदनामीचं षडयंत्र असल्याचा दावा हाकेंनी केलाय। कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे? भेटल्यावर द्या। गुगल पे फोन पे यूपीआय नंबर आहे का? माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तर मला। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये। पण याच ऑडिओ क्लिपमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। गुगल पे फोन पे यूपीआय नंबर आहे का? कारण या कथित ऑडिओ क्लिपमधनं हाके यूपीआयद्वारे लाखो रुपये गोळा करण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तर मला। मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही, तू समाजाच्या विरोधात काम करतो। या व्हायरल क्लिपवरून लक्ष्मण हाके यांच्यावर टीका सुरू झाली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी या क्लिपनंतर हाकेंवर हल्ला चढवत चौकशीची मागणी केली। या क्लिपवरून लक्ष केलं जात असतानाच हाकेही समोर आले। व्हायरल क्लिपवर मौन सोडत हाकेंनी स्पष्टीकरण दिलं। हा आपल्या विरोधातला डाव असल्याचं म्हणत हाकेंनी सर्व आरोप फेटाळून लावले। काही लोक उदार अंतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही। कोण असेल याच्या पाठीमागे? तुम्हाला माहिती आहे ना, कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत। माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षडयंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही। ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील। जरांगेंसह मराठा बांधवांकडनं हाकेंवर टीका केली जात असतानाच ओबीसी नेत्यांनी मात्र हाकेंची पाठराखण केल्याचं दिसलं। हाकेंचा उद्देश चुकीचा नव्हता, तर हा हाकेंना बदनाम करण्याचा कट असल्याचं विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे। यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत। हे काय वाईट आहे? काय फुकट झालंय काय? मग एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा। या ऑडिओ क्लिप बाबत स्पष्टीकरण देताना हाके स्वतः निर्दोष असल्याचा दावा करतायत। कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे? पण ज्या पद्धतीनं हाकेंना ऑफर देण्यात आली त्यावरून ही मदतीची ऑफर होती की अडकवण्याचा प्रयत्न हा सवाल आहे, ज्याचं उत्तर चौकशीनंतरच समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।